ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा जगाला सांगण्यासाठी 7 शिष्टमंडळांची घोषणा, एकूण 60 सदस्यांची यादी जाहीर, 51 संसद नेते आणि 8 राजदूतांचा समावेश. ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती या परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद. राहुल गांधींच्या मते हा तर गुन्हा, तर राहुल गांधींच्या सवालानंतर पीआयबी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून विपर्यास झाल्याचा खुलासा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या हिसारमधून युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. गेल्या 10 दिवसांमध्ये पंजाब आणि हरियाणातून 6 पाकिस्तानी हेरांना बेड्या ठोकल्याची माहिती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सल्लागार मंडळात 2 जिहाद्यांचा समावेश. 2004 मध्ये दहशतवादी कारवायांमध्ये दोषी आढळलेला इस्माईल रोयर आणि शाख हमजा सल्लागार मंडळात. पृथ्वीचं निरीक्षण करणाऱ्या उपग्रहाला घेऊन जाणारं पीएसएलव्ही C61 यानाचं उड्डाण अयशस्वी. 3ऱ्या टप्प्यात यान हवेतच जळून खाक झाल्याची इस्रोची माहिती. पीएसएलव्हीच्या 32 वर्षांच्या इतिहासातलं 3रं अपयश. पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार. महाराष्ट्रात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. सोलापूरमध्ये एमआयडीसीमध्ये कारखान्याला भीषण आग, 3घांचा मृत्यू तर अजूनही 5 ते 6 जण अडकल्याची माहिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ऑपरेशन सिंदूरवरून आता राजकीय वाद निर्माण झालाय. परराष्ट्र मंत्री एस